युद्धजन्य परिस्थितीमध्ये घेण्याच्या काळजीसाठी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आज करण्यात आलेला आहे। सगळ्या ठिकाणी हे मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागायचं आणि कुठे लपवायचं आहे, तसंच आपल्यासोबत कोणकोणत्या गोष्टी आणि साहित्य ठेवायचं आहे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर दिल्ली आणि जयपूरमधून, आणि जसं सांगण्यात आलेलं होतं की देशभरामध्ये ठिकठिकाणी ब्लॅकआउट केलं जाईल आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जाईल, त्याचप्रमाणे आज दिल्लीमध्ये आणि जयपूरमध्ये हे ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल केलं गेलं। आज संपूर्णपणे भारतामध्ये ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल संदर्भात सांगण्यात आलेलं होतं आणि त्यातच आज मॉकड्रिल पार पडले आणि आता संध्याकाळच्या सुमारास ह्या ठिकाणी जे ब्लॅकआउट करण्यासंदर्भातले सर्व जे मार्गदर्शन जे सूचना आहेत त्या देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून ब्लॅकआउटच्या वेळी नक्की काय करायचं या संदर्भात सर्व सूचना आहेत त्या देण्यासंदर्भात सांगण्यात आलेला अधिकारी हा संपूर्ण वर्ग आपण पाहतोय आणि याच अधिकारी वर्गाकडून हे संपूर्णपणे जे जो या ठिकाणी जे केलेला आहे, जो ब्लॅकआउट संदर्भात माहिती दिलेली आहे, त्यानंतर ही संपूर्ण टीम आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याच टीमच्या माध्यमातून आता मॉकड्रिल आणि ब्लॅकआउटचे ज्या टेस्ट आहेत त्या देखील घेण्यात आलेल्या आहेत आणि याच माध्यमातून नागरिकांना सतर्क कसं राहायचं हे देखील त्याचं सांगण्यात आलेलं आहे। नागे धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।